नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र यातील प्रकरण 4 अभ्यासणार आहोत। तर 4थं प्रकरण आहे संविधानिक शासन। म्हणजे संविधानिक शासन म्हणजे एक जे कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याला आपण संविधान किंवा राज्यघटना म्हणतो, आणि त्यानुसार जो कारभार चालतो, जी शासन व्यवस्था राबवली जाते, त्या पद्धतीला संवैधानिक शासन पद्धती असं म्हटलं जातं। तर आपल्याला आज संविधान म्हणजे काय, संविधानवाद म्हणजे काय, त्यानंतर अलिखित लिखित संविधान इत्यादी मुद्दे अभ्यासायचे आहेत। तत्पूर्वी मी इथे व्हाईट बोर्डवर आज जो भाग आपण अभ्यासणार आहोत त्याच्या काही नोट्स दिलेल्या आहेत, आणि व्हिडिओच्या मध्ये सुद्धा मी एक तुम्हाला नोट्सचं थोडं पेज दाखवणार आहे। तर तुम्ही हे सगळं तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यावं। ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूयात। मानवाला जगण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी काही हक्क आवश्यक असतात, आणि हे हक्क त्याला त्या देशाच्या, तो ज्या देशाचा नागरिक आहे त्या देशाच्या संविधानाकडून प्राप्त होत असतात। म्हणजेच त्या देशाचे संविधान त्या देशाच्या नागरिकांना मूलभूत हक्क, मानवी हक्क प्रदान करत असते, देत असते, आणि सोबतच त्या हक्कांचं रक्षण कसं होईल याची सुद्धा काळजी घेत असते किंवा हमी घेत असते। आणि कोणी ते हक्क जर डावलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जाब विचारला जाऊन त्या हक्कांचं तर रक्षण केलंच जातं, पण जो कोणी हे हक्क डावलत आहे त्याला दंडशक्तीच्या आधारे दंड किंवा शिक्षासुद्धा केली जाते। म्हणजेच प्रत्येक नागरिकाला त्या देशाचं संविधान त्यांनी सन्मानाने जगावं म्हणून काही त्याला हक्क प्रदान करत असते। तर आता आपण संविधान म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। तर संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा, कायद्याचा संच किंवा समुच्चय असं आपण ढोबळमानाने म्हणू। आता कोणते कायदे, तर देशाचा कारभार कसा चालवावा, कधी, आज आणि उद्या। काल तर गेला, त्यामुळे काल तर आपण बदलू शकत नाही, भूतकाळ, पण आजचा वर्तमान काळ आणि येणाऱ्या उद्याचा भविष्यकाळ, ह्या काळामध्ये मानवी कल्याणासाठी शासन कारभार कसा असावा, तो कशा पद्धतीने चालवला जावा, याबद्दलच्या काही जे नियम असतात, काही नोंदी असतात, त्यांचा समुच्चय म्हणजे संविधान किंवा असं दस्तऐवज की ज्यामध्ये आजचा आणि उद्याचा बद्दल काही भाष्य केलेलं आहे, शासन कारभार कसा चालवावा याबद्दल, असं जिवंत असं एक दस्तऐवज म्हणजे संविधान होय। या संविधानामध्ये नियमांचा संच असतो, अधिकारांचा संच असतो, आणि उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो। तर आता आपण ते टप्प्याटप्प्याने बघणार आहोत। नियमांचा संच म्हणजे काय, तर संविधानामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या शासनाच्या 3 विभागांची संरचना कशी आहे, म्हणजे ते निर्माण कसे झाले, त्याच्या संबंधी काही जे नियम आहेत की यामध्ये लोक निवडून कसे येतील, त्यांचे काय अधिकार राहतील, म्हणजे त्यांची पूर्ण रचना, त्यांचे अधिकार, त्यांची कार्य, त्यांची कर्तव्य यासंबंधीचे नियम दिलेले असतात। शासनाचे हे 3 भाग मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांताअंतर्गत झालेलं आहे। सुरुवातीला एकाच्याच आधी हे सगळं राहायचं, तोच कायदे बनवेल, तोच अंमलबजावणी करेल, तोच न्यायदान करेल। मग अशा वेळी ती हुकुमशाही कडे त्याचा प्रवास होतो, आणि असं होऊ नये, कोणाही एकाच व्यक्तीची अशी हुकुमशाही निर्माण होऊ नये की तोच कायदे बनवेल, तोच अर्थ लावेल, तोच न्यायदान करेल, म्हणून कुठेतरी सत्तेचं विभाजन हे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे। आणि म्हणून मॉन्टेस्क्यू जो फ्रेंच विचारवंत होता, याने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला, आणि त्याद्वारे मग हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असं सत्ता विभाजन झालेलं आपणास दिसतं। आणि ह्या प्रत्येकाचं एकमेकावर नियंत्रणसुद्धा आहे, म्हणजे कोणतंच क्षेत्र दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये मनमानी करू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही। तर असा प्रत्येक शासन विभाग हा त्यांना दिलेल्या अधिकार क्षेत्रातच काम करेल। दुसऱ्याच्या अधिकार, कायदे मंडळाचं काम कायदे करणं आहे, ते न्याय देण्याचं कार्य करणार नाहीत। अशा पद्धतीने
सगळ्यांची कार्य, अधिकार क्षेत्र हे सगळं ठरवून दिलेलं आहे. त्याच्यासाठी नियम किंवा मर्यादा, अटी घालून दिलेल्या आहेत. 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले आहे, की जर कायदे मंडळ एखादा कायदा करत असेल की जो लोककल्याण विरोधी आहे आणि असं जर न्यायमंडळाच्या लक्षात आलं तर न्यायमंडळ तो कायदा अवैध ठरवतं. म्हणजे एक जरी त्याचं अधिकार क्षेत्र मर्यादा ओलांडत असेल तर हे दुसरे 2 विभाग त्याच्या मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्या त्या प्रयत्नांना आवर घालतं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवतं. उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्ष वा त्यांचे अधिकारी त्यांना त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले असल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जसं आपल्याकडे सुद्धा अनैतिक वर्तनाचा जर आरोप लागला आणि तो सिद्ध झाला, घटनाविरोधी वर्तन केलं, तर राष्ट्रपती यांना महाभियोगाद्वारे त्यांच्या पदावरून काढण्याची एक रीतसर एक पद्धत आपल्या संविधानात नमूद केली आहे. तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकन अध्यक्षाला अशाच कारणांवरनं, अनैतिक किंवा घटनाविरोधी कारणावरनं त्यांच्या पदावरून पदच्युत करण्याचा अधिकार या संविधानामध्ये त्याची नोंद केलेली आहे. तसेच शासन काय करू शकते आणि काय करू शकत नाही यावरही संविधान मर्यादा घालते, की तुम्हाला हे अधिकार दिले आहेत, पण हे अधिकार तुम्हाला मर्यादेच्या आत राहूनच वापरायचे आहेत. तुम्ही मर्यादेच्या बाहेर जाऊन ह्या अधिकारांचा वापर करू शकणार नाहीत. दुसरा आहे अधिकारांचा संच. इथे आपण नियमांचा संचमध्ये बघितलं की हे सगळं शासनाच्या संबंधी बोलतं. शासनाचे अधिकार, त्यांचं अधिकार क्षेत्र, त्याच्यावरच्या मर्यादा, त्यांचे विभाग सगळं. पण अधिकारांच्या संचामध्ये मात्र नागरिकांच्या संबंधी चर्चा केलेली आपणास दिसते. संविधान नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद करते. म्हणजे या भागामध्ये किंवा या आपण ज्याला म्हणू टायटलखाली अधिकारांचा संच या मुद्द्याखाली नागरिकांना कोणते हक्क मिळायला पाहिजेत, त्यांनी ते कसे वापरावेत, त्या हक्कांचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर न्याय कसा मागावा, घटनेतच ह्या हक्कांचं संरक्षण करण्याची तरतूदही केलेली आपणास आढळते. तर न्यायमंडळाकडे त्यांनी अपील करून हा न्याय कसा मागावा आणि आपल्या हक्कांचं रक्षण कसं करावं, तसंच सन्मानाने प्रतिष्ठेने जगता यावं म्हणून जसे हक्क मिळालेले असतात, तसंच देशाच्या सन्मानाने प्रतिष्ठेसाठी सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. म्हणून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य नमूद केलेले असतात आणि या हक्कांवर काही मर्यादा पण घातलेल्या आपल्याला आढळून येतील. उदाहरणार्थ, मला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ असा नव्हे की मी कोणाचा अपमान करेल किंवा पुरावा नसताना कुणावर आरोप करेल. तर अशा प्रकारे मला संचार स्वातंत्र्य पण आहे. याचा अर्थ असा नाही की मी जिथे कुठे पर्यटनासाठी म्हणून जाईल तिथे मी विघातक कारवाई करेल. तर मला हक्कांसोबतच काही मर्यादा पण आहेत, त्या पण नमूद केलेल्या आहेत. तसेच माझे कर्तव्यसुद्धा देशाप्रतीचे एक नागरिक म्हणून ते पण नमूद केलेले आहेत. आणि या हक्कांचं संरक्षण व्हावं म्हणून न्यायमंडळाला असे काही अधिकार दिलेले आहेत की ज्यांचा वापर करून न्यायमंडळ या आपल्या मूलभूत हक्कांचं, की जे राज्यघटनेमध्ये नमूद केले आहेत नागरिकांसाठी, त्यांचं रक्षण करू शकते. आणि यामुळेच, या संविधानामुळेच शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक अशी चौकट निर्माण झालेली आहे, की या संविधानाच्या चौकटीत शासन, समाज आणि व्यक्ती ह्या तिघांचेही हक्क, कर्तव्य, यांच्यासाठी वागणुकीचे नियम हे सगळं यात असल्या कारणाने एक प्रकारचा एक बंध निर्माण झालेला आपणास दिसतो. त्यानंतर उद्दिष्ट व मूल्यांचा संचसुद्धा ही राज्यघटना किंवा संविधान आहे. तर कसं, संविधानामध्ये उद्दिष्ट आणि मूल्य दिलेली असतात, की संविधान निर्मिती का झाली, त्याच्यामागे काय उद्देश होता आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्या मूल्यांचा, तत्वांचा आपल्याला वापर करायचा आहे, कोणत्या मार्गाद्वारे आपण ह्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू, ही उद्दिष्ट साध्य करू, हे सर्व या संविधानामध्ये सुद्धा लिहिलेलं असतं. उदाहरणार्थ बघा की जगातील जुन्या राज्यघटनांपैकी एक म्हणजे अमेरिकेची राज्यघटना, जी असं आधुनिक काळामध्ये पहिली लिखित राज्यघटना जिला म्हटलं जातं, अमेरिकेची राज्यघटना, त्याच्या निर्मितीमागचा उद्देश त्या राज्यघटनेत स्पष्ट केलेला आहे की
न्याय प्रस्थापित करावा, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावे, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे, आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे, यासाठी हे संविधान अस्तित्वात आले आहे. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही हे संविधान अस्तित्वात का आणलं, तर न्याय प्रस्थापित करायचा, कोणावरही अन्याय होता कामा नये, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण असलं पाहिजे, त्या नियमांअंतर्गत कायद्यांअंतर्गत कायदा सुव्यवस्था राखला जाईल, सार्वत्रिक लोककल्याण साध्य केलं जाईल. म्हणजे एकाचं हित न पाहता सगळ्या जनमानसाचं हित पाहिलं जाईल त्या देशातल्या. आणि आम्हाला म्हणजे अमेरिका हा 1776 पूर्वी इंग्लंडचा गुलाम होता, त्या 13 वसाहती, या वसाहतींनी स्वातंत्र्य लढा उभारला आणि 1776 अमेरिका स्वतंत्र झाला, युनायटेड स्टेट्स. आणि त्यांनी हे आवर्जून नमूद केलं की आम्हाला म्हणजे आम्ही जे स्वातंत्र्य मिळवलं आहे, हे स्वातंत्र्य आम्हाला आता यापुढे आणि आमच्या येणाऱ्या वंशजांना दर पिढी न पिढी हे स्वातंत्र्य असंच राहावं, वरदान मिळावं, म्हणजे हे स्वातंत्र्य अबाधित राहावं, यासाठी आम्हाला कोणती उद्दिष्ट ठरवायची आहेत, कसं वागायचं आहे, कोणत्या मूल्यांचं पालन करायचं आहे, कोणत्या संस्कारांद्वारे नागरिकांची जडणघडण करायची आहे, हे सगळं यांनी इथे नमूद केलेलं आहे. अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया रचला आहे. तुमच्या पुस्तकाच्या सुरुवातीला भारताच्या संविधानाची उद्देशिका दिली आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची उपलब्धता, समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रवर्धित करायचे आहे. प्रवर्धित करायचे म्हणजे आम्हाला प्रस्थापना तर करायचीच आहे त्यांची आमच्या समाजात, पण आम्हाला ते त्यांचं वर्धन, संवर्धन करायचं आहे. आणि त्याद्वारे आमच्या समाजामध्ये बंधुता, एकता, एकात्मता हे आम्हाला ध्येय, हे उद्दिष्ट, स्वातंत्र्य अबाधित राखणे हे आम्हाला साध्य करायचं आहे. आणि हे संविधान कोणी आमच्यावर लादलेलं नाही, तर ते आम्हीच स्वतःसाठी बनवलं आणि स्वतःसाठी आम्ही ते लागू करून घेतो आहोत. म्हणजे स्वेच्छेने आहे, कोणाची जबरदस्ती नाही. तर अशा प्रकारे संविधान म्हणजे नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच आहे असं आपण म्हणू. आता हे जे संविधान आहे, बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहेत आणि एकाच ठिकाणी लिहिलेलं नसतं. काही दस्तऐवजांमध्ये हे देशासाठीचे नियम हे लिहिलेले असतात. यात सर्व दस्तऐवजांचा मिळून संविधान किंवा राज्यघटना तयार होत असते. आणि हे तयार करताना एका दिवसात तयार होत नाही, तर समाजातील तज्ज्ञ लोकांची, अनुभव लोकांची, मग आता आपण त्यात वकील म्हणू, समाज सेवा करणारे तज्ज्ञ म्हणू, विविध क्षेत्रातले तज्ज्ञ घ्या, अशा सगळे लोक सखोल आणि दीर्घ चर्चा करतात आणि त्यातनं योग्य निष्कर्षाप्रत येऊन या संविधानाची निर्मिती होते. आणि ह्यासाठी एक संविधान समिती किंवा संविधान परिषद तयार केली जाते. अशी संविधान परिषद अमेरिकेमध्ये तयार झाली आणि अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणा किंवा अमेरिकेची राज्यघटना अस्तित्वात आली. याच प्रकारे भारतामध्ये घटना समिती स्थापन केली गेली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आंबेडकर होते. त्या घटना समिती अंतर्गत अनेक समित्या होत्या. त्यातली एक मसुदा समिती होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या लोकांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास, प्रदीर्घ चर्चा, सखोल चाचपणी सगळं करून आपल्या राज्यघटनेला मूर्त रूप दिलं. आणि मसुदा समितीचं हे महत्त्वाचं कार्य होतं आणि त्याचे अध्यक्ष आंबेडकर असल्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं. काही देशांमध्ये संविधान अलिखितही असते. उदाहरण द्यायचं तर आपण इंग्लंड, ग्रेट ब्रिटनचं उदाहरण देऊ शकतो, ज्याला युनायटेड किंगडम असंही म्हणतात. इथे काही भाग लिखित आहे तर काही भाग अलिखित स्वरूपाचा आहे. म्हणजे जो रूढी परंपरा संकेतांनी पाळत आलेला आहे. जवळपास 700-800 वर्षाच्या इतिहासांमध्ये ह्या परंपरा किंवा हे संकेत, हा पायंडा तिथे रूढ झालेला आपणास दिसून येतो. म्हणजे ते सगळं एकाच ठिकाणी लिहिलेलं नाही आहे, काही लिहिलेलं आहे, काही परंपरेने पाळलं जात आहे. उदाहरणार्थ
इंग्लंडमध्ये नाममात्र राजेशाही आहे. तिथल्या राजा किंवा राणीला त्यांचा पंतप्रधान नेमण्याचा किंवा आपण ज्याला म्हणतो की नियुक्तीचा अधिकार आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते कोणालाही पंतप्रधान म्हणून नियुक्त करतील. तर त्यांच्या या अधिकारावर सुद्धा मर्यादा आहे, जी परंपरेने आलेली आहे. ती कोणती? तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, जसं आपल्या कायदेमंडळाचे लोकसभा आणि राज्यसभा असे 2 गृह आहे, तिथे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स असे 2 आहेत. तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे की हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, इथे असं सगळं दिलेलं आहे. तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाच्या नेत्याचीच ते पंतप्रधान म्हणून नियुक्ती करू शकतात. तर अशा प्रकारे तिथे सुद्धा या अधिकारांवर त्यांच्या अधिकार तर दिला आहे, पण त्यावर एक मर्यादासुद्धा घातलेली आपणास दिसून येते. आता संविधानवाद म्हणजे काय? तर संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनाला अनियंत्रित अमर्यादित अधिकार नसतील. शासनाला म्हणजे शासनकर्त्याला, तर त्यालासुद्धा ते अधिकार वापरण्यावर काही बंधनं असतील, काही मर्यादा असतील आणि त्या कधी लिखित स्वरूपात असतील, लिहिलेल्या असतील की असं वागा असं वागू नका, किंवा परंपरेने त्याला ते मिळेल की परंपरा अशी आहे की असं करू नये, असं करावं. तर अशा पद्धतीने याला संविधानवाद असं म्हटलं जातं की नियमाअंतर्गत राहून अधिकारांचा वापर म्हणजे अधिकारांवर विशिष्ट मर्यादा असणे म्हणजे संविधानवाद. तर याची सुरुवात कशी झाली? तर सुरुवात झाली 17व्या शतकात इंग्लंडमध्ये. 1215ला आपण इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा लोकांनी काही अधिकार मागून घेतले, उमराव लोकांनी किंवा नागरिकांनी, आणि राजाला ते लोकांचा जनसमूह आणि त्याची मागणी पाहून द्यावे लागले. पुढे 1679मध्ये बिल ऑफ राईट्सद्वारे इंग्लंडमध्येच अधिकाऱ्यांच्या अधिकारावर काही मर्यादा घातल्या गेल्या आणि त्याही मान्य कराव्या लागल्या. याच्या मागे जर आपण जातो म्हटलं तर ही सुरुवात झालेली दिसते आपल्याला जॉन लॉक याच्या विचारांमध्ये. हा जो ब्रिटिश विचारवंत होता, याने असं सांगितलं की कोणालाही जन्मसिद्ध अधिकार नसतो दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा, मिळत नाही. तर समाजातले काही लोक आपल्यातल्या योग्य माणसाला अधिकार प्रदान करतात की त्याने या समाजाचं नियोजन, नियंत्रण, नियमन करावं. हे समाजातल्या लोकांनी ठरवून त्याला तो अधिकार दिलेला आहे, तो एक करार केलेला आहे आणि याच्या बदल्यात त्याने या समाजाचं संरक्षण करावं, त्याला जे आम्ही शक्ती प्रदान केली. पण कधीकधी जर तो त्या शक्तीचा दुरुपयोग करत असेल तर लोकांना त्याला त्या पदावरून दूर करून दुसऱ्याला बसवण्याचा सुद्धा अधिकार आहे. या सामाजिक कराराच्या सिद्धांतावर, सत्तेचा सामाजिक कराराच्या सिद्धांतावर या जॉन लॉकनी, जो ब्रिटिशच राजकीय विचारवंत होता, त्यांनी हे मत मांडलं. आणि पुढे याच्याच विचारातनं 1215चं मॅग्ना कार्टा, 1679चं आपण जे म्हणू की 1689चं ब्रिटिश संसदेने संमत केलं बिल ऑफ राईट्स म्हणजे मानवाला मिळावयाचे अधिकार, यामार्फत या ब्रिटनच्या राजाराणीवर किंवा राज्यकर्त्यांच्या अधिकारावर कुठेतरी मर्यादा घातलेल्या आपल्याला दिसून येतात की तुम्ही काही कायदे मानवी हक्काला डावलून करू शकत नाही, आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि इथूनच संविधानवादाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. पण ह्याचं स्वरूप खूप साधं आणि खूप कमी प्रमाणात होतं असं आपण म्हणू. ज्या काळामध्ये सत्ता ही प्रामुख्याने राजाच्या हातात होती, मी आत्ताच याचं विश्लेषण केलं की राजाच कायदे करणार, राजाच त्याचा अर्थ लावणार आणि राजाच त्याचं न्याय पण देणार. तर यामुळे तो निरंकुश होण्याची भीती होती. आणि म्हणूनच त्या मॉन्टेस्क्यू हा फ्रेंच विचारवंत आहे, पेशाने वकील असलेला, आणि याने द स्पिरिट ऑफ लॉज हा ग्रंथ पण लिहिलेला आहे. आणि त्यांनी हे विवेचन केलं आहे की असं होऊ नये म्हणून ही सत्ता एकाच्या हाती नसावी, तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी या सत्तेचं विभाजन व्हावं. आणि याच विचारातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले, ज्याला आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ असं म्हणतो. आणि हाच आधुनिक काळातील संविधानवाद होय. आणि इथून खऱ्या संविधानवादाला सुरुवात झाली की शासन एका हाती केंद्रित नसावं, शासनाचे भाग असावेत आणि प्रत्येक भागाचे अधिकारक्षेत्र, अधिकार, मर्यादा या स्पष्ट असाव्यात. म्हणजे हे सगळं लिहिलेलं कुठेतरी नियमांनी हे चाललं पाहिजे आणि इथूनच संविधानवादाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. खरं म्हणजे आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला. कारण आत्ता मी तुम्हाला सांगितलं की
सर्वात जुन्या लिखित राज्यघटनांपैकी एक ही राज्यघटना आहे अमेरिकेची. म्हणून असं म्हटलं जातं की आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेलेला आहे. की सुरुवात केली त्यांनी की नुसतं परंपरा किंवा ठरवून नाही तर लिखित नियम होतील, कायदे होतील आणि या कायद्यांद्वारे चालेल. या कायद्याचं उल्लंघन झालं तर शिक्षा होईल, दंड होईल. आणि म्हणून या वाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला असं म्हणतो. लक्षात घ्या, संविधानवादाची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली आहे, पण संविधानवाद संविधानातून सगळ्यात पहिले कोणी मांडलेला आहे? लिखित संविधानातून अमेरिकेने मांडलेला आहे. अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले जाते. अमेरिकन राज्यघटना तयार झाली, पण परिस्थिती काळानुसार असं वाटलं की यात हे बदल असावेत म्हणून घटना दुरुस्त्या केल्या गेल्या. आणि या घटना दुरुस्तीद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला गेला. त्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्य केलं की तुम्ही तुमचे मत छापू शकता. त्यानंतर मानवी मूलभूत हक्कांवर मज्जाव करणारे कायदे करण्यास बंधन घातलं गेलं. अशा प्रकारे ह्या घटना दुरुस्त्या केल्या आणि यांना बिल ऑफ राईट्स असं नाव दिलं गेलं. शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणल्याची हे एक उदाहरण आहे की बघा, संविधानाद्वारे नियम करून कसं शासनाच्या वर्तणुकीवर, अधिकारावर नियंत्रण आणलं जातं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मग आता इथे तर लिखित आहे म्हणून शासनाच्या अधिकारावर मर्यादा आला, पण जिथे अलिखित आहे तिथे शासनाच्या या अधिकारावर मर्यादा कशा आणायच्या? तर जसं आपण बघितलं इंग्लंडमध्ये अलिखित आहे, तिथे संसद ही सार्वभौम होती आणि कोणताही कायदा करण्यास स्वतंत्र होती. परंतु जर संसदेने असा कायदा बनवला आणि तो जर चुकीचा असेल, अयोग्य आहे असं जर जनतेला वाटलं, तर तिथली जागरूक जनता असा संसदेने केलेला अन्यायकारक व अनियंत्रित असलेला असा कायदा असेल तर ते विरोध करतात आणि निदर्शनांद्वारे, मोर्चांद्वारे आपले मत व्यक्त करतात आणि याला प्रखर विरोध करतात अशा कायद्याला. आणि अशा जागरूक जनमतापुढे, लोकमतापुढे शेवटी माघार घ्यावी लागते आणि ते कायदे रद्द करावे लागतात. म्हणजेच कुठेतरी जिथे अलिखित संविधान आहे तिथे सुद्धा लोक किंवा ज्या काही पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आहे यांची कुठेतरी एक मर्यादा त्या संसदेच्या सार्वभौमत्वावर पडलेली किंवा असलेली आपल्याला दिसून येते. या व्यतिरिक्त आजच्या आधुनिक युगात किंवा आपण असं म्हणू की 18व्या ते 19व्या शतकामध्ये विविध आंतरराष्ट्रीय करारांची सुरुवात झाली आणि त्यामध्ये इंग्लंड या कराराचा, इंग्लंड काही कराराचा भाग होता. तर त्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गतही जे नियम ठरवले आहेत, जे काही अटी ठरवल्या आहेत, त्यांचं पालनसुद्धा करावं लागतं. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी लोकमताचा, त्यानंतर रूढी परंपरांचा, तसंच आंतरराष्ट्रीय करारांचा कुठेतरी याद्वारे या इंग्लंडच्या संसदेवर जरी त्यांची राज्यघटना अलिखित असली तरी कुठेतरी मर्यादा आलेल्या आपणास दिसतात. आणि म्हणूनच त्यांनी रूढी परंपरेद्वारे का होईना किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांचा जो सहभाग आहे, उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र 194 देश सदस्य आहेत आणि त्यांच्या नियमांचं पालन ह्या सदस्य देशांना करावं लागतं आणि त्यांचा एक मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. तर त्याद्वारे मानवी हक्क देण्याची हमी असे देश आपल्या देशातल्या नागरिकांना देत असतात असं आपण म्हणू. ज्या संविधानाने शासनाचे अधिकार नियंत्रित केले त्या संविधानात दुरुस्त्या करून शासन ही नियंत्रणे काढू शकतं. आपण बघितलं संविधान दुरुस्ती होऊ शकते. अमेरिकेनेच 10 संविधान दुरुस्त्या केल्या. पण याचा अर्थ असा आहे का की ते काहीही दुरुस्ती करतील? तर नाही. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर 1773मध्ये केशवानंद भारती खटला, यामध्ये एक मठाची जमीन सरकारने ताब्यात घेतली होती आणि या विरोधात त्या मठाचे जे मठाधिपती होते केशवानंद भारती हे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि हा हक्क आहे त्या मठाच्या, त्या संस्थेचा, म्हणजे एक संस्था रूपी आपण म्हणू, मठ हे संस्थान होतं, त्यांची ही जमीन होती, एका व्यक्तीची नव्हती. तर यातनं अनेक सार्वजनिक उपक्रम किंवा अनेक कुटुंब त्या जमिनीवर आधारित त्यांची उपजीविका होती. तर या विरोधात जो खटला चालला आणि त्याचं सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती यांच्या बाजूने निर्णय दिला आणि
कायदे करत असताना किंवा कायद्यात दुरुस्ती करत असताना मानवाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल असा कायदा करता येणार नाही, हेही निक्षून सांगितलं. आणि म्हणूनच भारतीय संविधानाला एक जी तत्वांची किंवा एक चौकट आहे, नीतिमूल्यांची, तत्वांची, मूलभूत जी एक चौकट आहे, मूळ संरचना आहे भारतीय संविधानाची, ती संरचना तुम्हाला बदलता येणार नाही. त्या पोलादी चौकटीला तुम्हाला हात लावता येणार नाही. परिस्थितीनुसार तुम्ही काही जे आहेत नियम ते बदलू शकाल, पण जे मूळ त्याचा आत्मा आहे असं या भागाला तुम्हाला हात लावता येणार नाही. उदाहरणार्थ निवडणुकीची पद्धत बदलणे किंवा लोकशाही संपवून राजेशाही प्रस्थापित करणे किंवा मूलभूत अधिकार कमी करणे इत्यादी काही अशा मूळ संरचनेला हात लावता येणार नाही. हे सिद्ध झालं घटना दुरुस्तीद्वारेही. तसंही भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याच्या 3 पद्धती आहेत आणि काही दुरुस्त्या ह्या सहज होतात, तर काही दुरुस्ती करायची असेल तर ती किचकट प्रक्रिया आहे. लोकसभा राज्यसभाचं 2/3 बहुमत तर हवंच आहे. सोबतच एकूण असलेल्या विधानसभांपैकी देशांमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त विधानसभांची मंजुरी आवश्यक आहे. म्हणजे कुठेतरी एक प्रकारे जनमताचा पाठिंबा असल्याशिवाय अशा काही मुद्द्यांमध्ये तुम्हाला घटनादुरुस्ती करता येत नाही. तर आता सर्वात अलीकडची घटनादुरुस्ती झाली 2019मध्ये झालेली आहे की सवर्णांना आरक्षण दिलं होतं 10%. आर्थिक दुर्बल या घटका म्हणजे शीर्षकांतर्गत ही 125वी घटनादुरुस्ती झालेली होती. तर आता लोकशाहीमध्ये आपण बघितलं की संविधानवाद म्हणजे काय, पण हे संविधान निर्माण झालं, शासनाच्या अधिकारांवर आपण नियंत्रण आणलं, नागरिकांनाही त्यांचे हक्क कर्तव्य सांगितले, तरी पण हे जे सांगितलं आहे, जे नियम केले आहे, जे तत्त्व दिलेले आहे, सांगितलेले आहेत, त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे. त्या भावनेने आपण त्यांचं पालन केलं पाहिजे की माझ्या देशाच्या हितासाठी, माझ्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, व्यक्ती, कुटुंब, समाज, देश यांच्या हितासाठी याचं पालनही तेवढंच आवश्यक आहे. आणि स्वप्रेरणेने स्वकर्तव्य समजून हे पालन केलं गेलं पाहिजे. जी तत्त्वे संविधानाची पायाभूत तत्त्वे आहेत ती सत्तेवर असणाऱ्यांनी तर पाळली पाहिजेत, म्हणजे शासनकर्त्यांनी तर पाळली पाहिजेच, परंतु नागरिकांनी सुद्धा त्यांच्या कर्तव्यांचं योग्य ते पालन केलं पाहिजे, संविधानाचा आदर केलं पाहिजे, संविधानात सांगितलेल्या नियमांचं त्यांनी पालन केलं पाहिजे आणि तसं त्यांचं आचरण असलं पाहिजे, शासनकर्त्यांचंही आणि नागरिकांचंही. आणि जेव्हा हे केलं जातं, माझं ते कर्तव्य आहे, माझं नैतिक कर्तव्य आहे या भावनेतून ते केलं जातं, कोणाचंही बर्डन नसतं, ते स्वेच्छेने केलं जातं, तेव्हा याला संवैधानिक नैतिकता असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, संविधानवाद म्हणजे काय की संविधानाद्वारे शासनकर्त्यांच्या अधिकारावर, वागणुकीवर नियंत्रण किंवा मर्यादा आणणे. आणि संविधानिक नैतिकता म्हणजे काय, या संविधानातल्या तत्वांचं स्वेच्छेने नैतिक कर्तव्य समजून शासनकर्ते आणि नागरिकांनी पालन करणे, ही झाली संवैधानिक नैतिकता. तर आज आपण इथेच थांबूयात. आता आपण जेवढे मुद्दे बघितले, संविधान म्हणजे काय, त्यानंतर संविधान लिखित असतं, त्यानंतर आपण संविधानवाद म्हणजे काय, त्याची सुरुवात, अमेरिकन संविधानातून संविधानवादाची सुरुवात झाली, त्यानंतर घटनादुरुस्ती जी असते त्यावर कशा मर्यादा आहेत किंवा अलिखित राज्यघटना असलेल्या देशांमध्ये कशा मर्यादा घातल्या जातात, संवैधानिक नैतिकता म्हणजे काय, सत्ता विभाजनाचा सिद्धांत पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितला मॉन्टेस्क्यूचा. तर इतके मुद्दे आपण अभ्यासले. शासनाचे 3 भाग, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. तर या भागावर विविध संकल्पनाचित्र, टिपा लिहा. एक मोठा प्रश्न, संविधान म्हणजे काय, यावर 6 मार्काचा 5 मार्काचा मोठा प्रश्न तयार होतो. मुद्द्यांवरून उत्तर लिहा. संविधान म्हणजे काय, नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच. इथे मी ते तुम्हाला थोडक्यात
लिहून दाखवलेलं आहे. संविधानवाद म्हणजे काय किंवा संविधानिक नैतिकता म्हणजे काय किंवा संविधानवाद आणि संविधानिक नैतिकता यातील परस्पर संबंध किंवा यातील फरकच स्पष्ट करा. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या शिकवलेल्या भागावर तयार होऊ शकतात. रिकाम्या जागा, एक वाक्य, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अशा पद्धतीचे. तरीही शिकवलेल्या भागावरील पाठ्यपुस्तकातील जो स्वाध्याय आहे प्रकरणाच्या मागे तो सोडवावा तुम्ही. एक्स्ट्रा क्वेश्चन्स तयार करून ते पण सोडवण्याचा प्रयत्न करावा. आणि जर तुम्हाला माझं हे शिकवणं समजत असल्यास, माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटत असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा असल्यास त्याही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यावर नक्कीच कार्य केलं जाईल. आणि धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.